मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. गौरीच्या मुलीचं सत्य जेव्हा ऋषीसमोर येतं तेव्हा मात्र नयनताराला एक नाही तर दोन दोन धक्के इथे बसणार असतात. कमळी आणि त्यांच्या घरी काम करणाऱ्या साधना मावशी ह्यांचं नेमकं नातं काय आहे? आणि ऋषीला ते समजल्यानंतर आता राजनपर्यंत आणि नयनताराला ऋषी कमळीच्या नात्याबद्दल नेमकं काय रहस्य उलगडलेलं आहे, हे सगळं काही आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे, पाहायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहत आलेलो आहोत की इथे आता कमळीला कामिनी अनिकाने भांग पाजलेली आहे. इकडे राजनला साधना मावशीने बनवलेल्या पोळीची आठवण गौरीच्या पोळीचीच होते आणि त्यामुळे तो साधना मावशीचा चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त करतो आणि त्याच वेळेला अन्नपूर्णासुद्धा म्हणत असतात, मला सुद्धा तुम्हाला काहीतरी भेटवस्तू द्यायची. पण तेवढ्यात जेव्हा तिचा चेहरा वर केला जातो, ओपन केला जातो, तेव्हा पूर्ण चेहऱ्याला रंग लावलेला असतो. कमळी नाचतच आलेली असते, कारण तिला भांग पाजलेली असते. ही कमळीची अवस्था पाहिल्यानंतर सर्वांना फार मोठा धक्का बसतो. आता कमळी सर्वांसमोर नेमकं काय सांगेल, ह्या भीतीने राजन घाबरलेला असतो. आता राजन म्हणत असतो, तिला आरामाची गरज आहे, आपण तिला आराम करू देऊया. असं म्हणून आता कमळीला एका खोलीमध्ये घेऊन गेलं जातं. कमळीचं डोकं फार जड झालेलं असतं. कमळी आता शुद्धीवर आलेली नसते आणि त्याच वेळेला ऋषी तिच्या बाजूला बसतो. ऋषी बाजूला बसल्यानंतर इथे आता तो म्हणत असतो, कमळी तू ठीक आहेस ना? काही जरी झालं तरी तू बरी व्हायला हवीस. तेव्हा साधना मावशी म्हणजेच गौरी म्हणत असते, हे बघा ऋषी सर, तुम्ही काळजी करू नका, कमळी आता बरी आहे, तिला आता काही होणार नाहीये. तेव्हा ऋषी म्हणत असतो, पण मला खूप भीती वाटते, तिला जर काही झालं असतं तर मी काय केलं असतं. तेव्हा साधना म्हणत असते, ऋषी सर मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला एवढी भीती का वाटते? तुम्ही एवढी कमळीची काळजी का करताय? आणि तिला काही नसतं झालं आणि जरी झालं असतं तरी तुम्हाला काय फरक पडला असता? त्यावर ऋषी म्हणत असतो, साधना मावशी असं कसं बोलताय तुम्ही? अहो, कमळीला काही झालं असतं तर मला फरक पडला नसता म्हणजे? हो, का फरक पडला असता? तेव्हा ऋषी म्हणत असतो, कारण माझं तिच्यावर मनापासून प्रेम आहे. मी प्रेम करतो तिच्यावर, कमळीवर माझं प्रेम आहे. हे शब्द जेव्हा साधनाच्या कानावर पडतात तेव्हा तिला फार मोठा धक्का बसतो. आता इकडे आतापर्यंत ऋषी कमळीच्या खोलीत काय करतोय म्हणून पाहायला आलेली नयनतारा दारातच थांबलेली असते. कारण नयनताराने ऋषीच्या तोंडून हे शब्द ऐकलेले असतात की माझं कमळीवर नितांत प्रेम आहे. कमळी माझा जीव की प्राण आहे. तिला जर काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं आणि कधीच करणार नाही. कारण कमळी माझं प्रेम आहे. कमळीवर माझं नितांत प्रेम आहे. ही गोष्ट जेव्हा तो बोलतो तेव्हा मात्र नयनतारा जागीच थांबते. नयनताराला काय बोलावं आणि काय नाही ह्या गोष्टी समजत नसतात. अगोदरपासूनच जेव्हा कमळी अन्नपूर्णाची नात नाही ही गोष्ट समजल्यापासूनच नयनतारा फार सांशिक नजरेनेच पाहायची. तिला कमळी आणि ऋषीची जवळीक अजिबात आवडायची नाही. आता आल्यापाऊलीच नयनतारा परत खोलीमध्ये जाते आणि विचार करू लागते. तसं पाहायला गेलं तर मी फक्त एका स्टेटसचा विचार करायची. तशी कमळी हुशार आहे, विचारी आहे, सत्यवादी आहे आणि दिसायलाही सुंदर आहे. आता बघायला गेलं तर तिचं स्टेटससुद्धा चांगलं आहे. मग मी ऋषीच्या आणि कमळीच्या नात्याबद्दल विचार करायला हवाय का? का मी काही चुकीचा विचार करते? असा नयनतारा खोलीमध्ये जाऊन विचार करू लागते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो कमळीला आता शुद्ध आलेली असते. कमळी थोडीशी बरी होऊ लागलेली असते. रात्रभर गौरीनं तिच्या बाजूला झोपूनच काळजी घेतलेली असते. आता इकडे आपण पाहतो की कमळी म्हणत असते, नाही मला गावाला जायचंय. आणि आता स्वतःचे कान पकडते आणि मनातच आई आणि आबांची माफी मागते. मला माफ करा आई आणि आबा. खरं पाहायला गेलं तर मी हे माझ्याकडून कसं झालंय कळलं नाही. माझं डोकं फार जड झालंय. पण मला कोणीतरी भांग पाजली, मी मुद्दामून नाही प्यायलोय. आबा, आई मला माफ करा. तेवढ्यातच आता गौरी तिच्यासमोर येऊन उभी राहते. तिला पुढ्यात घेऊन बसलेली असते. तेव्हा ती म्हणत असते, कमळे तू काही चुकीची नाहीस ग केली. तेव्हा हात जोडलेली कमळी म्हणत असते, आये मी तुला न सांगता मुंबईला आले ग आणि मुंबईला येऊन शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. पण बघ ना मी किती मोठ्या मोठ्या संकटात अडकत गेली. तेवढ्यातच आता गौरीने तिचे हात पकडलेले असतात आणि ती म्हणत असते, काही नाही ग कमळी, तू काही चुकीचं केलेलं नाहीयेस. तू माझी मुलगी आहेस. अगं आई तू आलीस. तेवढ्यात ऋषी दारावर आलेला असतो. हो कमळे मी आली. आई तू इथे आलीस, मग आबा कुठे आहेत? आई सांग ना, आबा कुठे आहेत मग?
आता हे शब्द ऐकल्यानंतर लगेचच ऋषी दारावर उभा असतो आणि तो म्हणत असतो, आई आणि कमळी आणि आभा, म्हणजे मला तुमचं हे नातं समजलं नाही. नेमकं काय आहे हे गोड गंगाल? त्याच वेळेला कमळी म्हणत असते, ऋषी सर, मी खरी काका आणि अन्नपूर्णा आजींची मोठी नात, त्यांची मोठी मुलगी नाहीये. मी माझ्या ह्या आईची मुलगी आहे. तेव्हा गौरी म्हणत असते, नाही कमळे, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. एवढ्या दिवसाचं सत्य तू तुझ्या बाबद्दल सतत विचारत राहिलीस, पण मी तुला ते सांगू शकले नाही. आज मी तुला ते सत्य सांगते. राजनच तुझा खरा बाप आहे. काय? हो. अन्नपूर्णा महाजन तुझी आजी आहे. सदानंद महाजन तुझे आजोबा आहेत आणि राजन महाजन हे तुझे बाप आहेत. मी गौरी राजन महाजन, मी त्यांची पहिली बायको आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आता ऋषीला फार मोठा धक्का बसतो. कमळीसुद्धा विचारात हरवते. कमळी म्हणत असते, ए आई, तू खोटं बोलतेस. तू इथे साधना मावशी म्हणून राहत होतीस. तेव्हापासून आत्तापर्यंत तू सर्व गोष्टी पाहिल्यास. त्यामुळे तू माझ्याशी खोटं बोलतेस. त्यावर ती म्हणत असते, नाही कमळे, नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे. त्यावर कमळी म्हणत असते, काय? तेव्हा धावतच आता गौरी तिच्या खोलीत जाते. राजन तिचा आणि तिच्या छोट्याशा बाळाचा फोटो घेऊन ती सर्वांसमोर येते. ऋषीला कमळीला तो फोटो दाखवते. तेव्हा मात्र ऋषीला आणि कमळीला फार मोठा धक्का बसतो. ऋषी म्हणत असतो, साधना मावशी म्हणून तुम्ही आमच्या घरी राहिलात, आमच्या इथे नोकरासारखी कामं केलीत. तुम्ही तर राजन काकांच्या बायको आहात. तुम्ही असं का वागलात? तेव्हा ती म्हणते, हे बघा, मी हे सगळं का वागले, ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे काहीतरी कारण आहे, पण त्याबद्दल मी तुमची माफीसुद्धा मागते. त्यावर ऋषी म्हणत असतो, बोला ना, ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे काय कारण आहे? त्यावर ती म्हणते, त्या कामिनीला आणि रागिनीला मी त्या घरात आलेली नकोय. ते लोक माझ्या एकुलत्या पोरीचा जीव घेतील. त्यावर ऋषी म्हणत असतो, ते अजिबात तसं करणार नाही. हा ऋषी इनामदारचा शब्द आहे. तुम्हाला तर माहितीच आहे. माझ्या मनात जे काही आहे ते सगळं मी तुम्हाला सांगितलंय. तुमच्यापासून कोणतीच गोष्ट लपवून ठेवली नाही. पण आत्ता मी तुम्हाला एक वचन देतोय. तुम्हाला तुमचा आणि कमळीचा अधिकार, तुम्हाला तुमचं आणि कमळीचं स्थान, तुमचा मान मी तुम्हाला परत मिळवून देईन. काही झालं तरी राजन काकांना सगळ्या गोष्टी मी सांगेल. तेव्हा गौरी म्हणत असते, असं काय बी करू नका ऋषी सर. हे बघा, जे चाललंय ते आहे तसं चालू द्या. मला माझी ही पोरगी सुखरूप पाहिजे. त्याच वेळेला कमळी म्हणत असते, पण आई, तू इथे आलीस कशी? आणि तू इथे येऊन ही असली कामं का करतेस? त्यावरती म्हणत असते, मला तुला भेटायचं होतं, मला तुला बघायचं होतं, म्हणून मी इथे आले. आणि आल्यानंतर पुढं तर इथे ऋषी सरांच्या गाडीसमोर अपघात झाला, त्यामुळे ह्या घरी आले. इथली माणसं फार गुणाचीत, खूप चांगलीत बघ. मला खूप जीव लावलाय त्या सगळ्यांनी. असं म्हटल्यानंतर कमळी आता हात जोडून ऋषीला आभार मानत असते, धन्यवाद बोलत असते. पण ऋषीला तर एक गोष्ट समजलेली असते, ज्या मुलीवर मी खरंच प्रेम करतोय, ती मुलगी खरंच राजन सरांची मुलगी आहे. अन्नपूर्णा मॅडमची ती मोठी नात आहे. ही गोष्ट त्याच्यासाठी खूप आनंदाची असते. पण आता प्रेक्षकांनो, ही गोष्ट तर नयनताराला समजलेली असते. नयनतारा ह्या दोघांच्या नात्याला किती आणि कशा पद्धतीने इथे हो देईल आणि तयार होईल हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. त्याचसोबत आता ऋषी कमळी आणि गौरीला कसा न्याय मिळवून देईल हे सुद्धा पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत रहा कमळी. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन ट्विस्ट सोबत.